नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खंडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या व्यवसायाला लागणारं शॉप ॲक्ट लायसन घरी बसल्या कसं काढायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग जाऊया आपल्या स्क्रीनवर. आपल्याला गुगलवरती येऊन इथं आपल्याला सर्च करायचं आहे आपले सरकार. आपले सरकार सर्च केल्यानंतर आपल्याला समोर पहिली वेबसाईट दिसेल आपलेसरकार.maonline.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला जर आपलं रजिस्ट्रेशन आधीचं असेल तर इथं आपल्याला ऑलरेडी रजिस्टर्ड असं खाली दिसेल. तिथं तुमचा ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून डिस्ट्रिक्ट टाकून लॉग इन करा. जर आता आपण फर्स्ट टाईम करतो त्यामुळे न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. ऑप्शन 1वरती क्लिक करून इथं आता आपल्याला डिस्ट्रिक्ट आपलं सिलेक्ट करायचं आहे. जे आपलं डिस्ट्रिक्ट असेल ते सिलेक्ट करा. इथं आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं. आपल्या मोबाईलवरती OTP जाईल, तो OTP टाकून घ्या. आता इथं आपल्याला युजर नेम आपलं टाकायचं आहे. असं यू कॅन यूज दिस युजर नेम असं आलं पाहिजे. असं आल्यानंतर खाली आता आपल्याला पासवर्ड सेट करायचं आहे. पासवर्ड टाकून घ्या, कन्फर्म पासवर्ड करा. कन्फर्म केल्यानंतर खाली आपल्याला फुल नेम आपलं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर तेच आपल्याला नाव पुढं मराठीमध्ये ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील तर ते चेंजेस करा आणि व्यवस्थित नाव आपलं टाकून घ्या. नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारलेलं आहे. तिथं आपल्याला डेट ऑफ बर्थ आपली सिलेक्ट करायची. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर पुढं आपल्याला ॲटोमॅटिक आपलं वय किती आहे ते आपल्याला समोर दाखवेल. खाली आय ॲग्रीवरती टिक करा आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करा. इथं आपला युजर नेम आणि डिस्ट्रिक्ट दाखवेल. आता इथं आपल्याला आपला जो युजर नेम आहे तो युजर नेम टाकून घ्यायचा आहे. खाली पासवर्ड टाकायचा. कॅप्चा विचारला तो कॅप्चा टाकून घ्यायचा आणि आपण जे डिस्ट्रिक्ट निवडलं होतं ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथं आता आपल्याला एक सर्च बॉक्स दिसतोय. इथं आपल्याला सर्च करायचं आहे शॉप असं सर्च केल्यानंतर आपल्या समोर खाली काही ऑप्शन्स येतील. थोडासा वेट करायचा. इथं कधी जरा वेळ घेतं. आता इथं शॉप आल्यानंतर इथं खाली 2 नंबरला ऑप्शन दिसतं शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट. त्याच्यावरती क्लिक करायचं, इंडिव्हिज्युअल करायचं आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. आता इथं आल्यानंतर खाली इथं आपल्याला ऑप्शन दिसते बघा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन. याच्यावरती क्लिक करायचं आणि ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं. आता इथं आपल्याला 2 ऑप्शन दिसतात, एक 9 वर्करपर्यंत आणि 9 वर्करच्या पुढचं. तर आता आपण 9 वर्करपर्यंत काढतोय त्यामुळे 9 वर्करवरती क्लिक करा आणि कन्फर्म करा. आता इथं डिव्हिजन निवडायचं आहे पुणे, आपला डिस्ट्रिक्ट निवडा आणि आपल्या जवळचं जे काही ऑफिस आहे ते ऑफिस इथं सिलेक्ट करा. आता इथं खाली विचारलेलं आहे आस्थापनेचे नाव, तर आपल्या व्यवसायाचं नाव आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये नाव टाका, मराठीमध्ये ॲज इट इज येईल. ते एकदा नाव बरोबर आहे का चेक करा. जर काही चुकीचं असेल तर तिथं तुम्ही ते मराठीमध्ये व्यवस्थित नाव करून घ्या. तुम्हाला नाव तिथं मराठी कीबोर्ड कसा आणायचा तर त्यासाठी तुम्ही कीबोर्डवरती Ctrl+Y दाबल्यानंतर तुमच्यासमोर मराठी कीबोर्डसुद्धा येऊन जाईल. अशा पद्धतीने तुमच्यासमोर कीबोर्ड येईल, त्याच्यामध्ये तुम्ही मराठी टायपिंग व्यवस्थित करू शकता. नाव व्यवस्थित टाकून घ्या. खाली आपल्याला विचारलेलं आहे प्रिव्हियस डिटेल्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट. पूर्वीचं जर तुम्ही आता नवीन काढताय ते तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. खाली आपल्याला आता ॲड्रेस टाकायचा आहे. आपला जो काही आपल्या शॉपचा पत्ता आहे तो पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पूर्ण पत्ता टाकून घ्या. बिल्डिंगचं नाव, स्ट्रीट, लँडमार्क, लोकॅलिटी, वार्ड हे सर्व आपल्याला मराठीमध्ये टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. मराठीमध्ये ॲटोमॅटिक येऊन जाईल. ते एकदा मराठीमधलं सुद्धा व्यवस्थित आपल्याला अक्षरं वगैरे व्यवस्थित आहेत का ते चेक करायचं आहे. व्यवस्थित चेक करून घ्या. पुढं आपल्याला डिस्ट्रिक्ट विचारलं आहे, डिस्ट्रिक्ट टाका. आपलं विलेज, तालुका सर्व व्यवस्थित टाकून घ्या. खाली पिनकोड विचारला आहे, पिनकोड टाकायचा. मोबाईल नंबर आपला अगोदरचा येईल. ईमेल ID फक्त व्यवस्थित टाकून घ्या. इथं आपल्याला विचारलं की ओनर ऑफ प्रिमायसेस, तुमचं जर रेंटल असेल तर रेंटल करा. खाली यायचं आहे. खाली विचारलेलं आहे आपला व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक. तुम्ही व्यवसाय कधी सुरू केला त्याची तारीख टाकायची. सेक्टर आपल्याला पब्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला वर्कर्स किती आहेत ते विचारलेलं आहे. तर इथं आपल्याला जे काही आपल्या दुकानामध्ये वर्कर्स आहेत त्यांची संख्या टाकून घ्या. पुरुष किती, स्त्री किती ते टाकून घ्या. खालचं एकदा वाचून घ्या आणि तिथं जर तुमचं असं कोण असेल कंत्राटी कामगार किंवा
असं कोण असेल तर ते पण संख्या तुम्ही टाकू शकता. इथं आपल्याला आता मालकाचे नाव विचारलेलं आहे, तर मालकाचे संपूर्ण नाव टाकून घ्या. मराठीमध्ये ते नाव ॲटोमॅटिक येईल. खाली आपल्याला रेसिडेन्शियल ॲड्रेस विचारलेला आहे, मालकाचा रेसिडेन्शियल ॲड्रेस. तर इथं आपल्याला मालकाचा जो सध्याचा जिथे राहतो तो जो पुरावा आहे, तर तो पत्ता आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. पत्ता व्यवस्थित पूर्ण टाकून घ्या. इंग्लिशमध्ये टाका, मराठीमध्ये ॲटोमॅटिक येईल. पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे. विलेज, डिस्ट्रिक्ट, तालुका सर्व व्यवस्थित सिलेक्ट करा. पिनकोड टाका आणि तिथं आता विचारलेलं आहे आपल्याला रेसिडेन्स सिन्स. तुम्ही या पत्त्यावर कधीपासून राहताय, तर तिथं तुम्ही टाकून घ्या कधीपासून राहताय ते. आधार नंबर विचारलेला आहे, आधार नंबर टाका. ईमेल आय डी टाकून घ्या. खाली मोबाईल नंबर विचारलेला आहे, तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि स्टेटस तिथं आपल्याला ओनर करायचं आहे. आणि खाली यायचं आहे मॅनेजरच्या ठिकाणी, तिथं काही टाकायचं नाही आहे. इथं आपल्याला आपलं काय आहे ते टाकायचं आहे. आता इथं मी हॉटेलचं बनवतो, त्यामुळे मी इथं हॉटेल सिलेक्ट करतो. सेल्फ ओनरशिप, प्रोप्रायटरशिप आहे ते प्रोप्रायटरशिप टाका. ज्यांचं दुसरं काय असेल तर ते सिलेक्ट करा. आय ॲग्री करायचं आणि सेव्ह डिटेल्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह डिटेल्स करण्याआधी आपली सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. सर्व माहिती बरोबर टाकली आहे का एकदा चेक करा, स्पेलिंग वगैरे सर्व बघा आणि त्यानंतरच आपल्याला खाली येऊन सेव्ह डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. मी एकदा सर्व चेक केलं आणि सेव्ह डिटेल्सवरती क्लिक केलं, कारण नंतर आपल्याला काही माहिती बदलता येणार नाही. हा ॲप्लिकेशन नंबर येईल, तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पुढे तो लागणार आहे. आता इथं आपल्याला शॉप करा. इथं सर्व्हिसेसमध्ये फर्स्ट नंबरचा ऑप्शन निवडा आणि इथं आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्या. ॲप्लिकेशन नंबर टाकून आपल्याला सर्च बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्यासमोर आपण रजिस्ट्रेशन केलेलं येईल. इथं आता आपल्याला अपलोड डॉक्युमेंट दिसेल, तर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला आपला फोटो आपल्याला इथं फोटो अपलोड करायचा आहे. सहीचा फोटोसुद्धा इथं या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्या. इथं आता आपण आधार कार्ड अपलोड करतो आहे. आधार कार्ड अपलोड करून घेतल्यानंतर खाली आपल्याला ॲक्च्युअल फोटो ऑफ शॉप, इथं आपल्याला शॉपचा फोटो टाकायचा आहे. तो 75 KB मागतं आहे. आता इथं आपल्याला खाली फूड लायसन विचारलेलं आहे, तर आपल्याला फूड लायसनसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन मागतं आहे आणि आपला शॉपचा फोटो मागतं आहे. सेल्फ डिक्लेरेशनसाठी काय करायचं आहे, इथे यायचं आहे, सेल्फ डिक्लेरेशन ऑप्शन दिसेल. इथे येऊन आपल्याला ही PDF डाउनलोड करायची आहे. डाउनलोड करून आपण सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला वेबसाईटवरती यायचं आहे का, इथं आपल्याला आय लव्ह PDF ही वेबसाईट ओपन करायची आहे. इथं आल्यानंतर आपल्याला एडिट PDF या बटनावरती क्लिक करायचं आहे. एडिट PDF केल्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट PDF फाईल, इथं आपलं सेल्फ डिक्लेरेशनची PDF आहे ती ओपन करा. इथं आल्यानंतर इथं आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला नाव आणि सही टाकायचे आहे. तर खाली यायचं आहे. इथं आपल्याला आता ॲड टेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. इथं आपलं पूर्ण नाव टाकून घ्या. पूर्ण नाव टाका, त्याचं साईज वगैरे चेंज करा, बोल्ड करा आणि ते व्यवस्थित इथं वरती आपल्याला बसवून घ्यायचं आहे. वरती बसवून घ्या, त्याची साईज वगैरे चेंज करा. साईज चेंज केल्यानंतर आता इथं आपल्याला सहीचा फोटो अपलोड करायचा. इथं ॲड इमेजवरती क्लिक करा. आपली सही जिथं ठेवली ती सही घ्या आणि इथं थोडंसं बारीक करून नाव आणि खाली ते जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सही बसवा. सेव्ह चेंजेस करून डाउनलोड PDF या बटनावरती क्लिक करा. तर डाउनलोड केल्यानंतर आता इथं आपल्या PDFची साईज आपल्याला 300 MB 300 KB पाहिजे. त्यामुळे इथं कॉम्प्रेस PDF करा. आपली फाईल सिलेक्ट करा आणि ती फाईल कॉम्प्रेस करून घ्या. कॉम्प्रेस झाली. आता इथं 310मधून 78 KB कॉम्प्रेस झालेले ही PDF आता आपल्याला तिथं अपलोड करायचे सेल्फ डिक्लेरेशनमध्ये. इथं सेल्फ डिक्लेरेशनवरती क्लिक करा. आपली PDF अपलोड करा. ॲक्च्युअल फोटो आपल्याला विचारलं, तिथं आपल्याला आपली साईज चेंज करून आता इथं आपला फोटो आपण साईज कशी चेंज करायची, आपल्याला फोटो आपला पेंटमध्ये ओपन करायचा आहे. रिसाईजवरती क्लिक करा. पिक्सेलवरती क्लिक करून इथं आपल्याला आपली साईज टाकायची आहे. हे पहा इथं 43 KB झाले, पण आपल्याला 75 ते 100 KB पाहिजे. तर इथं आपण पुन्हा एकदा चेंज करूया. आता मी इथं 350 करतो आणि कंट्रोल यस करायचं म्हणजे सेव्ह होईल आपली. इथं 84 KB आपला फोटो चेंज झालेला आहे. इथं चूज फाईल करून आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. इथं आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. 59 रुपयेचं पेमेंट करायचं आहे. कन्फर्म करा. इथं पेमेंट गेटवे सिलेक्ट करा. पेमेंट गेटवे सिलेक्ट करून इथं पेमेंट फॉर हे केलं. इथं UPI ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती QR वरती
टच करा आणि आपला गुगल पे, फोनपेवरून आपला QR स्कॅन करून आपलं 59 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करून घ्या. पेमेंट झाल्यानंतर आपलं सक्सेसफुली इथं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. इथं खाली यायचं आहे, बॅक या बटनावरती क्लिक करा. बॅक करून आता पुन्हा एकदा आपल्याला इथं शॉप सर्व्हिसेसमध्ये फर्स्ट निवडा आणि ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्या आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा आपली रजिस्ट्रेशनची विंडो ओपन होईल. बॅक लास्टला यायचा इथं डाउनलोड फॉर्म आणि डाउनलोड एस्टिमेशन रिसिप्ट याच्यावरती आपल्याला इंटिमेशन रिसिप्ट हे आपल्याला ओपन करून ह्या PDF आपल्याला सेव्ह करून घ्यायचे आहेत आणि कस्टमरला द्यायचे आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.